माझा रंड कन्सोल शापित आहे आणि जो माणूस शेवटचा इथे बसला होता तो गायब झाला. मी 12 वर्षांपासून डिस्पॅचर आहे. त्यापैकी 7 वर्षे मी रात्रीच्या शिफ्टमध्ये होतो. मला वाटलं होतं की मी सगळं काही ऐकलं आहे. पण 3 महिन्यांपूर्वीपर्यंतच. मंगळवार, पहाटे 2:30 वाजता. एक अनर्जिस्टर्ड व्हीओआयपी कॉल. खूप मोठा कर्कश आवाज आणि मग एक कुजबूज. एका लहान मुलाचा आवाज. मुखवटा घातलेला तो माणूस परत आला आहे. तो रडत म्हणाला, तो आईला त्रास देतोय. त्याने मला एक पत्ता दिला. एका कच्च्या रस्त्याच्या शेवटी असलेलं एक जुनं, पडकं व्हिक्टोरियन घर. मी एक पेट्रोल कार पाठवली. त्यांना तिथे काहीच सापडलं नाही. ते घर गेली 50 वर्षे बंद होतं. पण प्रत्येक मंगळवारी पहाटे 2:15 वाजता तो कॉल पुन्हा यायचा. ओरडण्याचे आवाज वाढत गेले. तो मुलगा एका कपाटात लपला होता. मी स्वतः यावर संशोधन केलं. अंडेक्सपाशमध्ये त्या घरात एका कुटुंबाची कत्तल झाली होती. फिकट रंगाचा मुखवटा घातलेला एक माणूस संशयित होता आणि 8 वर्षांचा मुलगा, तो गायब झाला. मी माझ्या सुपरव्हायझरला सांगितलं. त्याने माझ्याकडे अत्यंत भीतीपोटी पाहिलं. त्याने मला त्या माणसाची माहिती दिली ज्याची जागा मी घेतली होती. त्यालाही असेच कॉल येत होते. तो त्या गोष्टीचा वेडा झाला होता. मग एक रात्री तो अचानक बाहेर पडला आणि या पृथ्वीवरून गायब झाला. माझ्या बॉसने मला एकच आदेश दिला, त्या लाईनवर पुन्हा कधीही उत्तर देऊ नकोस. काल रात्री 10:61 वाजता ती लाईन पुन्हा वाजली. मी स्वतःला रोखू शकलो नाही. मी फोन उचलला. तो मुलगा ओरडत होता, त्याने मला पकडलंय. प्लीज मला वाचवा. मी कॉल संपवण्याच्या बटणाकडे हात नेला, पण मग तो आवाज बदलला. तो आता त्या मुलाचा नव्हता. तो एका माणसाचा होता. घोगरा आणि भीतीरीत आवाज. तो तोच डिस्पॅचर होता जो गायब झाला होता. तो कुजबुजला, तो तुला पाहतोय. या लाईनच्या माध्यमातून. तो थेट तुझ्याकडेच बघतोय.